वामनजी मेश्राम साहेब या ठिकाणी आपण पाहतोय. भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामनजी वामनजी मेश्राम मेश्राम साहेब यांचं आगमन झालेलं अभिवादनासाठी आहे या जयस्तंभाकडे आणि त्यांच्या येताना बरोबर आपण त्यांचे पाहतो. सर्व सर्व कार्यकर्तेही दिसत कार्यकर्ते आहेत. अनुयायी आपण पाहतोय. भारतीय मुक्ती मोर्चाचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की सर्व जाती धर्म समावेशक असं ते संघटन आहे. अगदी आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादनासाठी आपण आलेले पाहतोय. वामनजी मेश्राम हे विजयस्तंभाकडे गेलेले आहेत. पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन केलेलं आहे. जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन केलेलं आहे. माननीय वामनजी मेश्राम आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे आणि वंदन केलेलं आहे जयस्तंभास. आपण सर्वजण बघत आहात की अजूनही ओघ येत आहे. लोक येत आहेत, अभिवादन करत आहेत आणि एक आपली शौर्याची जी गाथा आहे, जो इतिहास आहे, तो जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत, आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संपूर्ण उपक्रमामध्ये आता सलामी देण्याचं काम चालू आहे. सलामी देतानाचं आपण दृश्य पाहतोय. वामनजी मेश्राम आणि त्यांचे सर्व सहकारी प्रक्षेपणामध्ये यांनी सलामी दिलेली आहे. विजयस्तंभाला सलामी देणं हे खूप गौरवाची बाब. आपल्या म्हणजे वर्षाची सुरुवात 1 जानेवारी ही तसं पाहिलं तर वर्षाची सुरुवात आणि प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला घेऊन केलेली सुरुवात हे काम केलं होतं. माननीय सर्जेराव वाघमारे यांच्या हस्ते सत्कार केला जात आहे, सन्मान चिन्ह दिलं जात आहे. माननीय वामनजी मेश्राम आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मानवंदना दिली आहे. त्यांचा सत्कारही झालेला आहे. इथे बुद्धवंदना घेतली जात आहे. या जयस्तंभाच्या बाजूलाच जो भंते नाघोष आणि त्यांचं